राष्ट्रमत या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आहे गुढीपाडवा। मराठी नूतन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। त्यासोबतच हे वर्ष आपल्या सर्वांना भरभराटीचं जावो। राष्ट्रमत चॅनलतर्फे सदिच्छा। एका माथाडी कामगाराच्या मुलाला शरद पवार यांनी राजकारणामध्ये संधी दिली। साताऱ्यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी देऊन मला उमेदवारी दिली, याचा मला अभिमान व आनंद आहे। आजच्या संघर्षाच्या काळात माझ्या पक्षाचा नेता महाविकास आघाडी लढते आहे। या लढाईत माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न मी करणार आहे। मागच्या वेळी निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा शरद पवार सातारा येथे येण्यास निघाले होते, मात्र माझा पराभव झाल्याने त्यांनी तो दौरा रद्द केला। पक्षाबद्दलच्या वेळी देखील मी निष्ठावंत राहिलो, ही माझी पोचपावती आहे। शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार। मागच्या अपयशाचे रूपांतर विजयामध्ये करण्याचा प्रयत्न करेल। मागच्या वेळी उदयनराजे निवडणुकीला उभे राहिले तेव्हा ते राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर उभे राहिले होते, म्हणून ते जिंकून आले होते। सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे। जिंकली होती, पवार साहेब म्हणले होते गड आला पण सिंह गेला। मला एक खरोखर मी ह्याच उपकारामध्ये आहे की ज्यावेळेला लोकसभेची निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा पवार साहेब सातारा यायला निघाले होते। माझा पराभव झाल्यानंतर त्याने तो दौरा रद्द केला। आत्ताच्या या सगळ्या पक्ष बदलाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी निष्ठावंत म्हणून राहिलो ही माझी पोचपावती आहे। आणि राजकारणाच्या शेवटपर्यंत पवार साहेबांच्या असलेल्या माझ्या या नेत्याच्या बरोबर कायम राहण्याचा निश्चय केला, म्हणूनच ही संधी मिळालेली आहे। मागच्या अपयशाचं या असलेल्या सर्व परत एकदा विजयाच्या स्वरूपामध्ये करण्याचा प्रयत्न करेल। समोर आहे मी निवडणूक कोणत्या राजांच्या विरुद्ध लढतोय असं नाही। मागे आपण बघितलं असेल एक उदयनराजे ज्यावेळेला निवडणुकीला लोकसभेला उभे राहिले त्यावेळेला राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर राहिले म्हणून निवडून आले होते, असा चित्र आहे। 99 पासून हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि आता महाविकास आघाडी एकत्र आहे। रोल सर तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय म्हणा? मी माझं भाग्य समजतो। 1999 सालापासून एका माथाडी कामगारांच्या मुलाला आदरणीय पवार साहेबांनी राजकारणामध्ये संधी दिली। 5 वेळा आमदार, 1 वेळा मंत्री, आणि आता ज्यावेळेला आव्हान होतं त्या आव्हानाच्या वेळेला सातारा जिल्ह्यात चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी देऊन त्यांनी या ठिकाणी मला निवडणुकीला समोर जाण्यासाठी या ठिकाणी लोकसभेचं नेतृत्व करण्यासाठी पाठवलेलं आहे। मला अभिमान आहे आणि मला खरोखर आनंद आहे। शेवटी आत्ताच्या संघर्षाच्या काळामध्ये ज्या वेळेला पक्षाचा नेता माझा लढतोय नव्हे तर महाविकास आघाडी लढते, त्यामध्ये शरद पवार साहेब असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, त्याचबरोबर राहुलजी गांधी असतील, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या असलेल्या या लोकशाहीच्या लढाईमध्ये माझ्यासारख्यावर टाकलेला विश्वास एक सार्थ करण्याचा प्रयत्न या सर्वांच्या ताकदीवर निश्चितपणे मी करणार आहे। सर मागच्या वेळेला तुम्ही पराभूत झाला होता।